जयंत पाटील फोन करा जाए एक मराठा आला बोल ना. हे बायकोचं नाही दाखवलं तरी आयटी रिटेलला नंबर लिंक रिजेक्शन झालं मला, आम्ही जबाबदार नाही होणार. त्यांना रिजेक्शन लागलं तर त्याला आम्ही जबाबदार नाही. आयटी रिटेल बायकोचं दिसलं त्यात ते नाही रे, मिसेसचं पण जाते. या गणेशोत्सवामध्ये तुम्ही मनोज जरांगे पाटलांचा देखावा सादर करताय दादा, काय हेतू आहे, नक्की का करावंसं वाटला? गेले कित्येक दिवस आज पाटील साहेब की स्वतः त्या म्हणजे आरक्षणासाठी लढत आहेत. त्यात एक छोटा भाग म्हणून मी त्यांना पाठिंबा म्हणून मराठा आरक्षणाला न्याय मिळावा म्हणून सादर केला. का म्हणजे किती दिवस लागले हा देखावा? 1 ते 15 ते 20 दिवसात तो पूर्ण केला. तुम्ही एकट्यानेच केला की फॅमिली एकट्याने केला की कोणी सोबत होते? आमची फॅमिली होती टोटल, म्हणजे मुलगा, मी, मिसेस. हा देखावा सादर केलाय, असं वाटतंय का कुठेतरी की आता या देखाव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पडून सरकारचं कुठेतरी याच्याकडे लक्ष वेधल्या जाईल आणि आरक्षण मिळण्यास मदत होईल? शक्यतो झाली पाहिजे. का ह्यातनं पूर्ण त्याचा देखाव्याचा म्हणजे प्रत्येक भाग मी दाखवलेला आहे की जे पाटलांनी आरक्षणासाठी जे हे केलेलं आहे, मदत केलेली आहे, म्हणजे त्यांना पाठिंबा देण्यासाठी 100% मी ते न्याय दे आणि न्याय मिळावा ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना राहील. तुम्ही जरांगे पाटलांचा पूर्ण देखावा सादर केलाय, छोट्यात छोटी गोष्ट तुम्ही त्यातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अंतवली सराटी असू दे किंवा मोळी इतर सभा असू दे, तुम्ही सभेला गेला आहात का? हो, गेलो होतो. किंवा मग अंतवली सराटीचं तुम्ही ते हुबेहूब साकारले, तर तुम्ही तिथे जाऊन बघितलं? नाही, फोटोच्या माध्यमातून केलं. आणि मी डेक्कनला जी सभा होती त्या रॅलीला मी तिथं होतो हजर, म्हणजे मी आणि माझी फॅमिली टोटल तिथं आम्ही होतो. तुम्ही जरांगे पाटलांना भेटला आहात का किंवा भेटला नसाल तर भेटण्याची इच्छा आहे? भरपूर इच्छा आहे की त्यांनी आपलं घरी येऊन हा देखावा पाहण्यासाठी. मग तसा काही संपर्क तुम्ही करताय? नाही, आता चालू आहेत. आता ते न्यूजच्या माध्यमातून गेलं तर न्यूजच्या माध्यमातून जरांगे पाटलांपर्यंत हा देखावा पोहोचला आणि ते जर तुम्हाला त्यांचा फोन आला तर तुमची भावना काय? खूप आनंद होईल आणि मी एक प्रकारचा लढा जिंकल्यागतच होईल.